हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेतच असणार आहे तुम्ही. तर मी जिथे आलेली आहे ना, तिथे तिथे तुम्हाला सगळं तिथला परिसर दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ शूट करत असताना माझ्यासोबत एक खूप वाईट घटना घडली. ती घटना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. तर हा आहे त्यांचा एंट्रन्स गेट. गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर असा काही एरिया आहे इथे. इथे चाललेली होती मसाले भाताची तयारी. हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती तो जाऊन नक्की बघा. दाखवते. ही आहे माझ्या बहिणीच्या घराच्या समोरची बाजू. इथे मस्त असं त्यांनी घराच्या समोर त्यांना चालण्यासाठी रस्ता केलेला आहे आणि आजूबाजूला पेरूची इथे आवळा आहे, आवळाचं झाड आहे, बदाम आहे आणि भरपूर विविध प्रकारची इथे झाडे आहेत. मस्तपैकी इथं स्पेस ठेवलेला आहे त्यांनी इथे. तिथे समोरच एक नळ आहे आणि तिथे कपडे धुण्यासाठी सुद्धा त्यांनी केलेलं आहे मस्त. तिथेच लहान लेकरांना आंघोळी वगैरे करण्यासाठी शॉवर सुद्धा त्यांनी मस्तपैकी केलेला आहे. आणि इथे याच तुम्हाला दाखवते. हे बघा इथं पालक टाकलेली आहे. पालक हे मस्त. ही सकाळी मी तोडून नेली होती श्रेयांशला माझ्या पालक भात करायचा होता म्हणून. इथं वांग्याची झाडे आहेत आणि मिरच्या आहेत. खूप असा सुंदर असा इथं भाजीपाला लावलेला आहे ताईने माझ्या. आणि त्याचबरोबर हा पावठा आहे, बघू शकता तुम्ही. हा पावठा आहे. आता मी तुम्हाला दाखवते खालची शेती त्यांची. सुंदर असं वातावरण आहे इथं. इथं काय टाकलेलं आहे, इथं मेथीची भाजीसाठी मेथी टाकलेली आहे बहुतेक. हा, मेथीच टाकलेली आहे वाफ्यामध्ये. आणि इथं पण धणे टाकलेले इथं कोथिंबिरीसाठी. आणि हे बघा, हे आहे नारळाचं झाड आहे बहुतेक. हे आंब्याचे झाड आहे. ह्या वर्षी आंबे नाही तर दरवर्षी भरपूर असे आंबे असतात इथे नेहमी. आणि खाली तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान आहे. हे बघा, खूप मस्त असं वातावरण आहे इथं. आणि उन्हाळ्यामध्ये तर एकदम फ्रेश वाटतं, एकदम मस्त वाटतं. माझ्यासोबत ती घटना घडली. चला खाली जाऊया आपण आता. जोरात आपटले होते मी मस्त जोरात. एवढी जोरात आपटली होती की काही विचारूच नका. इथे बघू शकता तुम्ही. इथून तर खूप भन्नाट असा व्ह्यू दिसतो. तिथे भुईमुग लावलेला आहे थोडासा. तिकडे दाखव ग. तिथे थोडीशी फ्लावर आहे. आणि काल त्यांनी गवत काढून घेतलं. माझे आई बाबा आले होते, आई बाबा बहिणी. मी नाही काढलं कारण श्रेयांश होता त्यामुळं. आणि तिकडं कांदा आहे, तो तुम्हाला दाखवते मी. या चला. आता हे जे फार्म हाऊस आणि शेती आहे ना, ती माझी बहिणीची नाही बरं का. माझी बहीण दाजी इथे कामाला आहेत. हा बघा, हा सगळा कांदा आहे. आता ह्या कांद्याच्या पातीची भाजी आम्ही सकाळीच बनवली होती. आणि कांद्याची पात टाकून बेसन पण एकदम छान होतं. पिठलं बेसन, आमच्या इकडे बेसन म्हणतो आम्ही. तर खूप छान असं बेसन होतं त्या कांद्याच्या पातीचं. आणि पाण्याची तर इथं अजिबात कमतरताच नाही. हे बघा, इथे चालू आहे पाणी एकदा मोटर चालू करून दिली की मस्त कुणीकडे पण सगळीकडे कॉक काढलेले येतं. सगळीकडे ते पाणी जातं आपोआप. ना लावायचं काम पाणी, ना धरायचं काम. बंद कर का आता इथून पण जाण्याचा रस्ता आहे त्यांच्या गेटवर, तो तुम्हाला दाखवते मी. चला या. हा बघा, इकडे तो गेट दिसतोय ना, तो तिथून आतमध्ये जाता येतं. म्हणजे तिथूनच एंट्रन्स आहे खरं तर, आणि इकडून पण जाता येतं. आणि हा व्ह्यू बघा. इथं उभं राहून तर एकदम भारी असा व्ह्यू दिसतो इथून. जिकडे तिकडे व्ह्यू म्हणजे व्ह्यूच आहे. तिथं बघायचं कामच नाही. एकदम फ्रेश वातावरण असतं. आणि इथे आम्ही कधी पण येत असतो. आता माझे आई बाबा गावाकडून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही सगळे मिळून इथे आलो. मी जिथे राहते ना, तिथं एवढे लोक सपादत नाही त्या रूम मध्ये. रूम छोटी असल्यामुळं मग आम्ही ताईच्या तिकडे आलो. चला तर मग, बाय बाय.